एका जळक्या लाकडाने असाध्य रोग बरा होऊ शकतो का? 8 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत साक्षात श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेवरून श्री कृष्णबुवा जेव्हा अक्कलकोटला पोहोचले तेव्हा स्वामींनी त्यांची कोणती गुपित गोष्ट ओळखून त्यांना चकित केलं आणि अवघ्या 8 दिवसात त्यांच्या आयुष्याचं कसं सोनं झालं ही अद्भुत प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या कृपा प्रसादाचा आणि त्यांच्या दिव्य उपचाराचा अनुभव घेणार आहोत. श्री कृष्णबुवा अक्कलकोटच्या वेशीवर आले. त्यांनी स्वामींची चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की स्वामी औदुंबराच्या छायेत बसले आहेत. बुवा धावतच तिथे पोहोचले आणि त्यांनी स्वामींचे पाय घट्ट पकडले. स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिलं आणि विचारलं, माझी कस्तुरी कुठे आहे? बुवा विस्मयचकित झाले, कारण त्यांनी गाणगापूरहून येताना स्वामींसाठी कस्तुरी आणली होती, जी त्यांनी कोणालाच सांगितली नव्हती. स्वामींच्या अंतर्यामी रूपाची त्यांना खात्री पटली. बुवांनी कस्तुरी अर्पण केली, ज्याचा सुगंध सर्वत्र पसरला. तेव्हा स्वामींनी धुनीतलं एक जळके लाकूड उचललं आणि बुवांच्या दिशेने फेकलं. स्वामी म्हणाले, हे काष्ठ घरी घेऊन जा, ते नित्य उगाळा, त्यात गाणगापूरचं भस्म मिसळा आणि तो लेप तुमच्या कुष्ठावर लावा. 8 दिवसात तुझे सर्व कष्ट नाहीसे होतील. स्वामींच्या कृपेने श्री कृष्णबुवांचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला. पुढे त्यांनी दक्षिण मुंबईत ठाकूरद्वारी स्वामींच्या पादुकांची स्थापना केली आणि ते अखंड नामस्मरणात दंग झाले. आणि म्हणूनच स्वामी सांगतात, नामात विलक्षण ताकद असते. नामाचा अखंड जप भक्ताला भगवंताच्या समीप नेतो. कधी कधी नामस्मरणात दंग असताना तुम्हाला सुगंध येईल, तेव्हा समजा की परमेश्वर तुमच्या जवळ आला आहे. सगुण मूर्ती डोळ्यांना सतत दिसत नाही, पण त्यांचं नाम घेतल्यावर तो सदैव सोबत असल्याची खात्री पटते. म्हणूनच फक्त नाम घ्या. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्ताच्या श्रद्धेचं चीज करणाऱ्या स्वामींच्या या लीलेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 9 मेच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला